व्यवसायामध्ये भरभराटीचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या भोंदू मनोहर भोसले याची कोर्टानं 3 दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केलेली आहे। व्यवसायामध्ये भरभराट आणून देतो असं आमिष दाखवून एका व्यक्तीला 50,000 रुपयांचा गंडा त्यानं घातला। या मनोहर मामाचं बिंग त्यानंतर फुटलेलं आहे, उकललेलं आहे। या भोंदूच्या दर्शनाकरता भक्तांना 11,000 रुपये मोजावे लागायचे। दर अमावस्येला या आश्रमात मोठा दरबार भरायचा, जिथे बड्या राजकीय नेत्यांपासून ते अगदी व्हीव्हीआयपी लोकांपर्यंत सगळ्यांचीच गर्दी असायची। भोंदू मनोहर मामा भोसले यानं घोटी इथं तब्बल 27 एकरमध्ये स्वतःचं एक आलिशान साम्राज्य उभं केलेलं आहे। एखाद्या आलिशान रिसॉर्टलाही लाजवेल असा हा आश्रम प्रत्यक्षात भोंदूगिरीचं केंद्र बनलेला होता। दरम्यान या भोंदू मनोहर भोसलेची मोडस ऑपरेंडी काय होती ते बघणार आहोत। आपण संत बाळूमामांचे अवतार असल्याची बतावणी तो करायचा। कॅन्सर बरा करण्याचा दावा हा करत होता। बाभळीचा पाला, साखर, भंडारा तो विकायचा। अमावस्या पौर्णिमेला लोकांचं भविष्य सांगायचा। आश्रमात महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। फसवणूक आणि लैंगिक शोषण प्रकरणात यापूर्वीही त्याला अटक झालेली आहे। अटकेनंतर उंदर गावातला मठ बंद करण्यात आला। घोटीत पुन्हा नवा आश्रम सुरू करण्यात आलाय। मधलं जे कंटेन्शन होतं तेच कायद्याला धरून नव्हते। त्यामध्ये स्पेसिफिक FIR देताना त्यांनी जे सांगितलं महाराजांचा कुठेही संबंध येत नाही असा प्रकार दिसतो एकंदरीत, आणि त्यांनी पैसे का महाराजांच्या हातात किंवा दुसऱ्या आरोपींच्या हातात दिलेलं नाही आहे। मठाच्या बाहेर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी ते पैसे दिले असं त्यांचं मत आहे, आणि त्यामध्ये तो अनोळखी माणूस कोण आहे हे आम्हालाही माहीत नाही, त्यांनाही माहीत नाही अजून।